आता आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खरं तर सोनू पाटील यांची ही खरी आकडेमोड कालच्या दिवसामध्ये देखील चांगली गुणलेखकाची भूमिका आपण पाहिली. कालच्या दिवसामध्ये समालोचक म्हणून सँडी सरांचा आवाज जरूर आपण मायक्रोफोनवर अनुभवला आणि आज खरं तर ज्यांच्या समवेत आम्हाला समालोचन करण्याची संधी आहे ते विघ्नेश मडवी सरांचा आवाज जरूर या स्पर्धेसोबत जोडला गेला. आम्ही पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करू आणि ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय tenniscricket.in माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन सिद्ध पाटील आणि आमचे कम्प्युटर एक्सपर्ट मिस्टर रोहित बनसोडे, तुम्हा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करून जातोय थेट मैदानामध्ये जिथे मॅच क्रमांक 2 ला होईल प्रारंभ आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो मिस्टर स्वराज प्रल्हाद म्हात्रे on to the bowling mark. निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळते. पावसाची थोडीशी अनुपस्थिती जरी असली तरी देखील पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेचा एक वेगळाच आनंद, एक वेगळाच मोह प्रल्हाद सर आपल्याला जरूर पाहायला मिळतो. सातत्यानं ज्या खरा तर खेळाच्या आपण एक चांगल्या पद्धतीनं ओळख आपल्याला देता येईल तो खेळ अर्थात तुम्हा सर्वांचा आवडीचा खेळ क्रिकेट. आणि खरं तर ओव्हरऑल क्रिकेटमध्ये 2 फॉर्मॅट सातत्याने आपण वापरत असतो, एक तर टेनिस बॉल आणि रबर बॉल. टेनिस बॉलचा सीझन या वर्षीचा 2021-22 हा खूप लांबावला. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या, खरं तर अनुभवल्या आणि आता मात्र रबर बॉल या फॉर्मॅटमध्ये पावसाळ्यामध्ये जसं आपण आगीकूच केलं तसं मात्र फॉर्मॅट बदललं. टेनिस बॉलच्या जागेवर अगदी हलका वजनानं असलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉल आणि रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा आणि जाऊया थेट सामन्याकडे. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल गुड लेंथ होता, पिक करायचा होता परंतु बॅटचा कडा लागलाय आणि अगदीच आपण पाहतोय बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जिथे धाव मिळेल फक्त एक. गंगाधर इंगोले गेट्स ऑफ द मार्क विथ सिंगल आणि पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते ती श्रीकृष्ण दिवा या संघाच्या धावपलकावर. पुन्हा एकदा आम्ही स्वागत करू. सोनू तुझं स्वागत आहे, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आज पुन्हा एकदा चांगले आकडेमोड जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं राहिलंय. प्रत्येकानं चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना या स्पर्धेला एक वेगळं आकार देण्याचा प्रयत्न केलाय. हे प्रेम आहे खरं तर या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहताय युवा काँग्रेस अध्यक्ष ऐरोली विधानसभेचे अक्षय रमाकांत म्हात्रे. खरं तर समाजसेवा आणि राजकारण यांचं खरं तर चांगला वारसा जपणारे हे घराणं आणि रमाकांत म्हात्रे साहेबांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी मात्र अक्षय म्हात्रे खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं पाऊल आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो इथे देखील पुन्हा एकदा बॅटचा कडा लागलाय, पुन्हा एकदा डी झोन मध्ये चेंडू गेलाय आणि अगदीच मागच्या एका बॉलवर जी एक धाव पाहायला मिळाली होती आणि अगदी तशीच दुसरी धाव आपल्याला अंकित करताना पाहायला मिळते बॅट्समन गंगाधर इंगोले. आणि आता किशोर मडवी जे नॉनस्ट्रकर एंडकडे आहेत तो मात्र एक्सपिरियन्स खेळाडू आहे, मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो तो खेळाडू मात्र गंगाधर इंगोलेकडे गेलाय. आणि शॉट सिलेक्शन कसं असायला हवं किंवा फुटवर कसा वापर करायला हवा किंवा गोलंदाज कोणत्या धाटणीतले चेंडू फेकणार आहे त्याची खरं तर माइंड रीड करून त्याच्याकडे त्यानं थोडासा कन्व्हर्सेशन हँड ओव्हर केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे ओव्हर द विकेट ना. हो आता मात्र गुड लाईन स्पॉटवर चेंडू आदला. ही खरी ओळख आहे स्वराजची आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजतील. सहकार्यांनी टीममेट्स कडनं दाद दिली आहे. दाद मिळेल केव्हा जेव्हा तुमच्याकडनं चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स होईल. चांगल्या बॉलवर षटकार आला ना तरी देखील तुमच्यासाठी प्रेक्षक टाळ्या वाजवतील कारण फलंदाजाचं कौशल्य फलंदाजानं दाखवलंय. परंतु जेव्हा जेव्हा कोणताही खेळाडू मैदानामध्ये उतरल्यानंतर चांगल्या दर्जाचा खेळ करतो प्रेक्षक सज्ज असतात टाळ्या शिट्ट्या आणि कौतुकाची थाप देण्यासाठी. स्वराज मिळवतोय. ओहो इनसाइड आउट मागचा बॉल होता डॉट आणि येतो या बॉलवर गंगाधर इंगोले याच्या बॅटमधनं तडाके बंद फटका येतोय हा लांब लचक फ्लॅट 6+9 या धावा मिळतील 7 आणि नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट. स्वराज मात्रे एकूण धावसंख्या झाली 9. पहिले 2 बॉल
सिंगल धावसंख्येनं धावसंख्या पुढे जात होती. तिसरा बॉल डॉट आला. डॉट बॉल आल्यानंतर मात्र हा बॉल रेंजमध्ये होता. जरी आउटसाइड ऑफ स्टिक चेंडूची लाईन चांगली होती, परंतु लेंथ बॉल ज्याला आपण म्हणतो ना, तो लेंथ बॉल पिक केलाय तो गंगाधर इंगोलेनं आणि सरळ उडून दिलाय इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वर्ण. षटकार आलाय. पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय गंगाधर इंगोलेच्या बॅटमधनं. एकूण धावसंख्या 9. फ्री हिट बॉल. फ्री हिटच्या बॉलवर संधी उचलता आला नाही. परफेक्ट डिलिव्हरी. प्रल्हाद सर तुमचे सुपुत्र खरं तर क्रीडांगणावर खेळ करतायत. यॉर्कर लेंथ नंतर जर का परफेक्ट डिलिव्हरी कुठली असेल तर गुडलेंड स्पॉट वरनं तुमच्याकडे असायला हवी ती चेंडूला फ्लाइट देण्याची कौशल्यता आणि ती गुणवत्ता सादर करतोय तो स्वराज. आणि स्वराज यानं मात्र हा फ्री हिटचा बॉल प्रॉपर डिलिव्हर केलाय. ओ इथे देखील बॅटचा कडा बिहाइंड द स्टिक. आमच्या श्रुती पटलावर हा आवाज प्रतिबिंबित झाला होता. बिहाइंड दी विकेट निलेश पाटीलच्या भूमिकेमध्ये त्यांनी पकडलाय हा झेल. आणि इनर एज लागल्यानंतर बॅट्समन गंगाधर इंगोले हा मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो विकेट प्राप्त करतोय, संपन्न करतोय. गोलंदाज स्वराज मात्र इट्स अ गोल्डन मोमेंट ऑफ द मॅच. नो बॉल गेला होता सोनू. त्यानंतर मात्र नो बॉल गेल्यानंतर सुद्धा ज्यानं मात्र आपल्याकडे असलेला कसब, आपल्याकडे असलेली कौशल्यता आणि पुन्हा एकदा त्याच्याकडे असलेले ते व्हेरिएशन पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलं. आणि एक्झिक्यूट करत असताना मिळवली आहे ती पहिली गोल्डन विकेट ऑफ द मॅच. आणि षटक क्रमांक 1 मध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि एक चेंडू शिल्लक असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 9 वर. न्यू बॅट्समन चांगलं प्रमोशन आपण पाहताय. टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला होतो. तो मयूर वाणी ऑन स्ट्राईक. ओ पहिलाच बॉल पिक केलाय. स्टॅन अँड डिलिव्हर मिडल ऑफ द बॅट घेतलाय आणि जागेवरूनच पिक करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू मयूर वाणी गेट्स ऑफ द मार्क विथ U6. आणि पहिलं षटक जरी 1 गडी बाद झाला असेल तरी देखील थोडासा महागडा आपल्याला पाहायला मिळतोय. तो स्वराज मात्र पहिलं षटक, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1 बाद 15. सुपर बॅटिंग, चांगला रिदम, चांगला फॉर्म आहे. खरं तर ऐरुलीच्या स्पर्धेमध्ये 14 बॉलमध्ये 50 धावा झळकावणारा हा खूप चांगल्या कन्सिस्टन्सीनं आताही याही क्रीडांगणामध्ये त्यानं सुरुवात केली आहे. आणि आत्मविश्वास हा प्रत्येक एका खेळामध्ये तुम्हाला जरुरी असतो आणि तो आत्मविश्वास झळकतोय. ज्या पद्धतीनं आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्या बॉलवर षटकार लगावणारे बरेचसे खेळाडू पाहिलेत. क्रिस गेल असेल, त्याच्यामध्ये ब्रेंडन मॅककिलम असेल, वीरेंद्र सेहवागचं नाव अजूनही आपण घेतो, हार्दिक पांड्याचं त्याच्यामध्ये नाव आहे ते लोअर ऑर्डरमध्ये. आपण त्या अलीकडे जर का थोडं गेलो तर मॅथ्यू हेडन असेल, ॲडम गिलख्रिस्ट असेल, त्या अलीकडे आपण अजून गेलो तर ब्रायन लारा असेल. बरेचसे खेळाडू आपण पाहिले पहिल्याच बॉलवर षटकार लगावण्यासाठी सातत्याने त्यांची चर्चा. आणि आता मयूर वाणी गेट्स ऑफ द मार्क विथ U6. आणि एका षटकानं खरं तर आपण पाहतो एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 15. आणि षटक क्रमांक 2 मध्ये येतोय पुन्हा एकदा एक गुणवंत आणि एक चांगला प्रज्ञावंत खेळाडू. नाव आहे यज्ञेश पाटील ओव्हर द विकेटनं. ओ हलवार पद्धतीचं चेंडू चपराक लगावली. हॅमर स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. जितकी ताकद दगड फोडणारा एखादा मजूर आपण जेव्हा पाहतो ना, जितकी पूर्ण अंगाची ताकद लावून हॅमर ज्या पद्धतीनं दगडावर मारत असताना अगदी त्याच पद्धतीनं ताकद आहे. खरं तर ताकद आहे किशोर मडवीकडे. त्याच्या बॅटमध्ये 2 धावांचा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तो स्वतः मात्र खातं उघडतोय 2. एकूण धावसंख्या पोहोचले 17 वर. ओ थोडासा फ्रंट फुटवर जाऊन मात्र पिक करायचा होता ऑन द राईज. आता मात्र इथे फटका मात्र फसला, कारण थोडंसं डेव्हिएशन टर्न आपल्याला पाहायला मिळाला. टर्न होऊन चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या मगरपेटीमध्ये विसावला गेलाय. धाव मात्र नाहीये, अंकित करता आली नाहीये. डॉट बॉल आलाय. यज्ञेश प्रत्येक एका चेंडूला मात्र क्लीन करत असताना, स्वाईप आउट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. 5 ते 6 पावलांचा छोटासा रनअप आहे. ओ इथे देखील मात्र पहा क्लीन बॉल. सुपर बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स. गोठिवलीच्या खरं तर आपल्या
घरच्या क्रीडा रसिकांना ही मात्र पहिली चांगली मेजवानी आपल्याला पाहायला मिळतीये. स्वराजनं देखील पहिला गडी बाद केला होता, तो देखील बोल्ट घेऊन मात्र गडी बाद केला होता. आता यज्ञेश देखील बाद करतोय, तो देखील कॅच झाला होता पहिला फलंदाज आणि दुसरा फलंदाज बाद झालाय, तो मात्र क्लीन बोल्ड केलाय. क्लीन बोल्ड केल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास एक वेगळ्या लेवलवर असतो, जो आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलाय लसित मलिंगाकडे, जो आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलाय खरं तर जसप्रीत बुमराकडे. आणि टेनिस क्रिकेटचा विचार करा तर आपण खरं तर बरेचसे असे खेळाडू पाहतो. विजय पावले असेल त्याच्यामध्ये, रफ्तार का सौदागर, सुलतान खानचं आम्ही नाव जरूर घेऊ. खरं तर नवी मुंबईचा बेताज बादशाह, नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईरचं आम्ही नाव घेऊ. सातत्यानं ब्लॉकहल डिलिव्हरी फेकत असताना खरं तर क्लीन बोल्डच्या माध्यमातून बऱ्याचशा खेळाडूंना मात्र बाद केलं जातं अशा गोलंदाजांच्या माध्यमातून. इथेही फक्त धाव मिळती एक आणि स्ट्राइक रोटेट होईल आणि मयूरवाणी विल बॅक ऑन स्ट्राइक. एकूण धावसंख्या झाली आहे ती 18 आणि षटक क्रमांक 2 मध्ये चेंडू झालेत ते 4 आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 10 बॉलमध्ये सोनू धावा झाल्या त्या 18, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विचार विनिमय करून गोलंदाजी करतोय यज्ञेश, असंच बॉडी लँग्वेज त्याचं सांगतंय. ओ विचार विनिमय करून पहा, आउटसाइड ऑफस्टिक होता, पंच मात्र इशारा करतायत की हा वाईट बॉल आहे. सीमांकित कक्षा तुम्हाला दिली आहे, ते सीमांकित कक्षेच्या आतमध्ये चेंडू तुम्हाला फेकावा लागेल. त्याच्या बाहेर जर का चेंडू तुम्ही फेकताय तर पंच तुम्हाला दंडित करतील. नियम क्रमांक 22चं उल्लंघन तुम्ही करताय आणि हा येतोय वाईट क्रमांक 2 आणि धावसंख्या झाली आहे षटक क्रमांक 2 मध्ये 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना 2 बाद 19. हा ट्रॅकर फुल पॉवर न उडवलाय. इट्स अ फुल मॉन्टी, सुपर बॅटिंग, ॲब्सोल्युटली अमेझिंग. जागेवरच हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा हुबेहूब. खरं तर डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये जे हार्दिक पांड्यानं शतक ठोकलं होतं ना, त्या सेंचुरीमध्ये जवळजवळ 3 ते 4 षटकार ओव्हर द रूप, अगदी अशाच पद्धतीनं त्यानं मात्र मेजवानी खरं तर सर्व प्रेक्षकांना दिली होती आणि त्याच धाटणीतला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जागेवरनं चेंडूची लाईन पीक करणारा हा षटकार आलाय. इट्स अ परफेक्ट लास्ट बॉल. येस, धावसंख्या झाली आहे ती 25. अंतिमचा बॉल यज्ञेश, हा बॉल डॉट फेकावा लागेल, मानसिकता असायला हवी. ओ इथे मात्र चांगली संधी आहे, बॉलर बॅक ड्राइव्ह आहे, बॉलर अंडरनीथ अँड कॅच इज टेकन. द बॅट्समन मयूर वाने विल बी आउट अँड विकेट क्रमांक 2 अंकित करत असताना षटक क्रमांक 2 झालाय संपन्न आणि आफ्टर 2 overs वी कॅन सी 25 ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 फलंदाज बाद करत असताना धावसंख्या झाली आहे ती 25 आणि षटक क्रमांक 2 इथे मात्र यशस्वी आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 15. दुसरं षटक धावसंख्या कमी झाली आणि अगदी आपण असं म्हणूया की धावसंख्या 15 पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली 10 आणि आता 12 बॉलमध्ये सरासरीचा विचार केला तर 12.5 या सरासरीनं धावसंख्या पुढे जातीये, पोहोचली ती 25. शिवम पांडे, खरं तर या खेळाडूला आम्ही राजीव गांधी स्टेडियम मध्ये खुल्या गडातील स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. अफलातून खरं तर नेतृत्व त्याच्याकडे होतं, डावखुऱ्या हाताचा शैलीदार आणि परिपक्व खेळाडू म्हणून त्याला मिडल ऑर्डर स्पेशालिस्ट हा फलंदाज श्रीकृष्ण दिवा या संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. तो 4th डाऊनच्या रूपानं आलाय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. खरं तर मैदानाच्या कोणत्याही बाजूला षटकार आणि चौकार लगावण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, पोटेन्शियल आहे, परंतु तुम्हाला तुमची गुणवत्ता क्रीडांगणामध्ये उतरल्यानंतर परफॉर्मन्सच्या माध्यमातून सादर करावी लागेल, तर आणि तरच टाळ्या वाजतील. ओ पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी, बीट केलं होतं फलंदाजाला, बीट केलं यष्टिरक्षक निलेश पाटील यांना आणि आता धाव मिळाली बाईच्या स्वरूपात. एक या धावनं एकूण धावसंख्या पोहोचली ती 26 वर. षटक क्रमांक सुरू आहे 3रं, स्पेल 2 मध्ये येतोय तो पुन्हा एकदा स्वराज म्हात्रे.
ओव्हर द विकेटनं बॅकफुटवरनं अंडरम बॉक्स टाईप स्टाईलनं टॅप केला चेंडूला. मिड ऑन क्लिअर करत असताना चेंडू गेला लॉंग ऑन रिजनमध्ये. फॉरवर्डमध्ये येथील क्षेत्ररक्षक थोडंसं लेझी फिल्डिंगचं सेटअप आणि नमुना पेश करत असताना तिथले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. परंतु आखोमध्ये इशारा करत असताना दोन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांनी मात्र ही दुसरी चोरटी धाव लगेचच अंकित केली आहे आणि धावा पोहोचल्या त्या 2 धावांच्या सहाय्यानं 28 वर 28. आता मात्र ॲक्सेलरेट करावं लागेल. हेच डिस्कशन दोन्ही फलंदाजांमध्ये. दोघांपैकी एका फलंदाजानं कोणाला तरी मात्र धावफलक एलिव्हेट करण्यासाठी थोडंसं आक्रमक स्वरूप घ्यावं लागेल. तो घेईल का? शिवम पांडे ऑन स्ट्राईक. चेंडू सरळ सोडून दिलाय. हा आहे खरं तर बचावात्मक पवित्रा. फलंदाजाकडे कौशल्य आहे आणि त्या कौशल्यतेच्या जोरावर तो षटकार ठोकू शकतो हे माहिती आहे. म्हणूनच गोलंदाज बचावात्मक पवित्र्यानं अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खरं तर रिलीज करत असतो. आता स्वराज पुन्हा एकदा तयार आहे. धावसंख्या पोहोचली ती 29 वर 29. आपण पाहताय काँग्रेस रबर बॉल चषक 2022 ची स्पर्धा. इथे देखील मात्र टप्पा आपल्याला पाहावा लागेल. पंच काय इशारा करतील ते देखील पाहावं लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर स्थानिक पंच आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही पंचांमध्ये होईल सल्ला मतर. विघ्नेश सरांचं आम्ही थोडंसं खरं तर निरीक्षण तुमच्यापर्यंत विघ्नेश सर आम्ही जरूर पोहोचवू. अंपायर्स जेव्हा मैदानामध्ये खरं तर स्थानिक अंपायर्स असतात तर डिसिजन देण्या अगोदर जर का थोडीशी जरी शंका असेल तर दोन्ही पंचांमध्ये थोडीशी सल्लामसलत झाली पाहिजे. तर आणि तरच खरं तर ऑनफिल्डमध्ये जे संघ खेळ करत असतात त्यांना जर का शंका आली तर मात्र दिलेला डिसिजनला सन्मान चांगल्या पद्धतीने दिला जातो. आता इथे पहा पुन्हा एकदा चेंडू खेळून काढायचा होता. बॅटचा मला वाटतंय कडा लागलाय. पंच इशारा करतील येस बाईच्या स्वरूपात आहे आणि एक धाव मिळेल. ही बाईच्या स्वरूपात एकूण धावसंख्या पोहोचेल ती 30. ओव्हर द विकेट नो. सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग. कोणत्याही प्रकारचा फटका सजवण्याची मुभा फलंदाजाला दिली नाहीये. सबमरीन डिलिव्हरी पहा. टेंट मध्ये देखील तेच सांगतोय. रबर बॉलचा फॉर्मॅट आहे. कॉन्क्रीटची पिच आहे. खरं तर कॉन्क्रीटच्या पिचवर चेंडू पडल्यानंतर बाउन्स घेतो. हा बोलतोय सायन्स परंतु ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट कार्य करतोय तो स्वराज मात्रे. सुपर बॉलिंग ही कला आहे. एव्हरीथिंग इन अ क्रिकेट इज अ आर्ट. तुम्ही त्या कलेला कसं एक्झिक्यूट करताय, कसं इम्प्लिमेंट करताय, कसं डिप्लॉय करताय, कसं सादर करताय हे मात्र तुमच्याकडे खरं तर तुमच्या त्या गुणवत्तेकडे अवलंबून असतं. चांगली कला सादर केली आहे ती स्वराजनं. मागचे 3 बॉल बीट केले. जरी 2 वाईट गेले तरी देखील फलंदाजाला कंप्लीट बीट केलं होतं. अंतिमचा बॉल आहे या षटकामधील. एकूण धावसंख्या झाली आहे ती फक्त 31. अंतिमचा बॉल अनिकेत साडी होता. पहा इथे मात्र त्याला देखील षटक संपलं. येस षटक संपन्न झालंय. आफ्टर 3 overs वी कॅन सी 31 ऑन दी स्कोर बोर्ड. धावसंख्या फक्त सिंगल डिजिट मध्ये दिली. आता धावसंख्येचा आलेख आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. सोनू आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहे. त्या आम्हाला सांगतायत पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15. दुसऱ्या षटकामध्ये धावांचा आलेख अजूनही रिड्यूस झाला, ड्रॉपडाऊन झाला. तो आला दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 10. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 12.5 ही होती सरासरी. धावसंख्या होती 25. गडी बाद झाले होते ते 2 आणि 2 सलामीच्या फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये खरं तर डबल डिजिटमध्ये जी धावसंख्या येत होती ती ड्रॉपडाऊन झाली आणि ती धावसंख्या आली सिंगल डिजिटमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आली फक्त 6 आणि 18 बॉलचा खेळ झालाय आणि 18 बॉलमध्ये गडी बाद झाले 3 आणि धावसंख्या झाली 31. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा खरं तर आपण सरासरी बघितली ती 12.5 होती आणि 3 षटकांच्या अखेरीस ती रिड्यूस झाली आणि आली आहे ती 10.25 च्या आसपास. शिवम पांडे पहा मगाशी आम्ही उल्लेख केला होता. मैदानाच्या कोणत्याही बाजूला षटकार लगावण्याची क्षमता असलेला हा फलंदाज आहे. मी फार काळ थांबणार नाहीये असंच मात्र तो सांगतोय आणि लोअर फुलटॉस बॉलला खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असताना येतोय शिवम पांडे
ब्रँडेड षटकार आणि एकूण धावसंख्या आता मात्र पोहोचली 37 वर. थोडंसं मात्र श्रीकृष्ण दिवा या संघाच्या खेम्यामध्ये मात्र आता इथून पुढे चेरअप करणारा आवाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण धावसंख्या यायला हवी आणि ती धावसंख्या आली आहे. या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे, मध्यान्न चांगला असायला हवा आणि शेवट देखील चांगला असायला हवा. ज्या पद्धतीनं आपण एखादा मूवी थिएटरमध्ये पाहत असतो तरच तुम्हाला चांगली रेटिंग मिळेल. हळुवार पद्धतीचा हा फसवा चेंडू, फसवलंय वंडी, एकच धाव मिळेल. तयार नव्हता शिवम, परंतु क्रिकेट हा खेळच स्पर्धेमध्ये उतरल्यापासून आतापर्यंत आपल्या या स्मॉलेस्ट फॉर्मॅटमध्ये फलंदाजाकडे मात्र सेट होण्यासाठी वेळ नाहीये. म्हणूनच प्रत्येक एका बॉलवर वेल प्रिपेड होऊन मैदानामध्ये उतरावं लागतं आणि तो उतरलाय. शिवम पांडे समोर गोलंदाज आहे रवी जाधव. ओ सबमरीन डिलिव्हरी, अरवाळ पद्धतीचा चेंडू हातालाय. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. व्हेरिएशन पद्ध मुंबई परिसरामध्ये ही स्पिन प्रकारची गोलंदाजी प्रल्हाद सर भरपूर चालते, कारण मुंबई परिसरामध्ये छोटे छोटे मैदानं असतात, आखुडते मैदानं असतात. मैदानाचं थोडंसं आउटफिल्ड कमी जास्त, एका बाजूला आपल्याला कंपाऊंड्स वगैरे अशा बऱ्याचशा म्हणजे डी टाईप सी टाईप प्रकारे आपल्याला मैदानं पाहायला मिळतात. आणि अशा क्रीडांगणावर फिरकी गोलंदाज खरं तर जन्म घेत असतात आणि फिरकीचा खरं तर हा खूप चांगला नमुना पेश करत असताना रवी आपल्याला पाहायला मिळतोय. हा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड प्लस निलेश पाटील याच्या हातातून निसटलेला बॉल. थोडेसे नाराज स्वतःवर देखील असतील, कारण विकेट प्राप्त करण्याची, अंकित करण्याची संधी होती, ती संधी तुम्ही मिस केली. असं म्हटलं जातं की संधी देणाऱ्या घटनांना तुम्ही कसा प्रतिसाद देताय त्याच्यावर तुमच्या पुढच्या खेळाची घटना मालिका म्हणजे तुमचा पुढचा खेळ आणि रिझल्ट काय येईल हे ठरत असतं. ओ स्टेप आउट केलंय, आता संधी आहे, संधी घेण्यासाठी मी सज्ज आणि संधी उतरली आहे. ती फलंदाज बॅट्समन क्रमांक 4 होतोय बाद, तो शिवम पांडे आणि गोलंदाज रवी जाधव याला मिळतंय पहिलं यश. आता मात्र सॉफ्ट डिसमिसलच्या माध्यमातून फलंदाज क्रमांक 4 परतलाय. धावसंख्या स्थिर स्तब्ध आपल्याला पाहायला मिळते. ती श्रीकृष्ण दिवा या संघाची. चौथं षटक मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि चौथ्या षटकाच्या अगदी अखेरीस आपण पोहोचतोय. धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद, ती फक्त 40. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकूण धावसंख्या झाली 40. अनिकेतकडे चांगली संधी आहे. इथे मात्र एखाद दुसरा षटकार आला तर धावसंख्येला थोडासा आकार येईल. 5 षटकांचा सामना, बॅटचा कडा लागला. इथे मात्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू गेला. धाव मिळते फक्त 1-1. केसीवर खुशने 41 धावसंख्या पोहोचले. अंतिमचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामधील चौथं षटक खूप चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. आपण विचार केला रवी जाधव यानं एक व्हाईट बॉल वगळता कोणत्या प्रकारचा मोठा फटका सजवण्याची संधी. पहिला बॉल फुलटो जरूर टाकला होता, त्यानंतर मात्र मी म्हणेन पूर्णपणे कमबॅक केलंय या गोलंदाजानं. अंतिमचा बॉल आहे या मॅच मध्ये. मात्र मोठी धावसंख्या रचण्याचा माइंडसेट श्रीकृष्ण दिवा या संघाचा आतापर्यंत मी असं म्हणेन की रोखून ठेवलंय. त्यांना धावांवर कुठेतरी अंकुश लगावलंय, असेच कुठेतरी समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि अंतिमचा बॉल या चौथ्या षटकामधील नक्कीच. आणि आम्ही जरूर ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवू की ऑनफिल्डवर विथ रनिंग गेम मध्ये चेंडू मात्र बदलला जाणार नाही आणि बदलण्याची जी सर्व काही डिसिजन्स पॉवर्स आणि ऑथॉरिटी जी आहे ना, ती सर्व आमच्या आयोजन कमिटीकडे आहे. स्पर्धेचे आयोजक आपण पाहताय राजीव स्पोर्ट्स अकॅडमी, अर्थातच RSA गोठिवली, आणि त्यांच्या वतीनं खरं तर रिस्पेक्टेड अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या जन्मदिवसानिमित्ताचं औचित्य आणि या रबर बॉल स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. काँग्रेस रबर बॉल चषक 2022 ही स्पर्धा राजकीय क्षेत्रामधील एक वेगळं नाव. खरं तर आम्ही ज्यांचं नाव या नवी मुंबई परिक्षेत्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये आदराने आपण घेत असतो ते रिस्पेक्टेड रमाकांत म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव आज ज्यांच्या प्रगल्भ विचारातून ही संकल्पना आपल्याला लॉन्च होताना पाहायला मिळतीये. अक्षय रमाकांत म्हात्रे
यांच्या वाढदिवसानिमित्त RSA गोठिवली आयोजित काँग्रेस रबर बॉल चषक 2022 या स्पर्धेचं आयोजन. स्टेप आउट केलं अनिकेतचा हा बॉल, लेंथ मात्र मागे ठेवली. केतन शेलार आहेत तिकडे, चेंडू मात्र उचलून फेकून देतील तोपर्यंत ही धाव मिळेल फक्त एक. अंतिमचं षटक आणि अंतिमच्या षटकामध्ये मात्र किती धावा येतील तत्पूर्वी सोनू पाटील पुन्हा एकदा गुणलेखक आम्हाला सांगतील की 4 षटकांचा खेळ झालाय संपन्न, गडी बाद झाले 4 आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती फक्त 42. तर त्याच दरम्यान सदानंदजी म्हात्रे आणि सूर्यकांतजी पाटील यांचं आगमन या आमच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. आम्ही जरूर स्वागत करू. अक्षय रमाकांत म्हात्रे दादांवर असलेले त्यांचं प्रेम त्यांच्या उपस्थितीतून आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर ते पुष्पगुच्छ घेऊनच आलेत आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून अक्षय दादांना बिलेटेड वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि या शुभेच्छा फार महत्वाच्या आहेत. एक एक फुल मिळूनच आपण पाहत असतो, ती फुलमाळा होत असते, हार होत असतो आणि खरं तर खूप चांगले माणसे जमवण्याचा हा चांगला उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे मात्र फ्लाइटेड, चांगली गती, चांगला टप्पा, चांगली दिशा आणि खरं तर तिन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगला कंट्रोल, वेल कंट्रोल बॉलिंग. कृणाल इथे मात्र पहा चपराक लगावलीये, थोडासा मी म्हणेन शॉर्ट पडला बॉल, त्यानंतर मात्र फलंदाजाकडे संधी होती. इट्स अ हिट मी अप डिलिव्हरी, ये मला मारून टाक अशी ही डिलिव्हरी ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो. अगदी मी म्हणेन थोडीशी गती असती ना तर मात्र थोडासा फलंदाजाचा मात्र जजमेंट फसला असता. तसं होत नाहीये. षटकार आलाय अनिकेतच्या बॅटमधनं, परंतु इथे या बॉलवर मात्र पंच इशारा करतील की हा वाईट बॉल आहे. षटकार, त्यानंतर येतोय व्हाईट बॉल. 3 चेंडू खरं तर रिलीज केलेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर येतोय व्हाईट बॉल. 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय रुणाल. हा यॉर्कर लेनचा बॉल होता, बॅटच्या मध्ये हलक्या हाताने फक्त खरं तर सन्मान दिलाय. 4 खेळाडू मात्र तिथे समोर येतील आणि चेंडूला उचलून फेकून देतील तोपर्यंत या धावा मिळतील. 2 धावा खात्यामध्ये जातील. अनिकेतची चांगली झुंज आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत अनिकेतच्या वैयक्तिक खेळीवर आपण थोडासा दृष्टिक्षेप टाकू. तत्पूर्वी एकूण धावसंख्या म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रीकृष्ण दिवा, 51 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील 3 आणि 3 चेंडूमध्ये कुठेतरी 6 ते 7 धावा जरी आल्या तरी देखील चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चपराक लगावलाय. लॉंग ऑफ मध्ये आहे क्षेत्ररक्षक, जोपर्यंत चेंडूवर मात्र अगदी चित्त्याच्या चपळाईनं झडप घेऊन चेंडूला ग्रिप करून फेकून देतील तोपर्यंत ही एकच धाव मिळेल. आणि आता स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील वन ऑफ द एक्सपिरियन्स फ्रॉम द स्क्वॉड, जयेंद्र मढवी. खरं तर खूप चांगली टीमची बांधणी याच खेळाडूने केली आहे. जयेंद्र मढवी हे एक आदरानं घेतलं जाणारं नाव श्रीकृष्ण दिवा या संघाच्या वतीनं. ओ इथे मात्र फ्लायटेड बॉल आहे, मिस केलाय, फलंदाजानं मिस केलाय. विकेट किपर निलेश पाटील यांच्याकडनं देखील तरी देखील बाईटच्या रूपाने ही धाव मिळेल. एक स्ट्राईक तर रोटेट होईल. अंतिमचा बॉल फेस करण्यासाठी फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहे अनिकेत. आता कॅप्टन सांगत असेल श्रीकृष्ण दिवा संघाचा की या चेंडूवर षटकार यायला हवा. ओ हो यायला हवा, काय आलाय आणि इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. अंत भला तो सब भला. 6 धावानं एकूण धावसंख्या पोहोचली श्रीकृष्ण दिवा संघाची ती 59 वर. कंपल्सरी चेस नियम आम्ही वापरतोय आणि जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 60 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. मजा काय तुम्ही किरशाल नाही लगेच 3 ओरी कमीत कमी 5 ओव्हर मध्ये आहे ना 60 पाहिजे. ती मॅच बघायला तुम्ही ती मॅच जिंकलं ना, तुम्ही सांगू शकतच नाही कोणाला का मॅच जिंकलं म्हणून. 60 आले तर मजा येते. तुमची बॅटिंग 7-8 बॅट्समन आहे, 6-7 बॅट्समन आहे यांची म्हणजे तशी तेवढीच बॅट्समन.
मॅच होता आहे म्हणून जरा डीजे असल्या का मग गरज नाही पडत. येस, आणि आज आजच्या दिवसामध्ये आपल्याला दिग्गज 8 संघ खेळ करताना पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये जरूर नवसाती दिवा हा संघ परास्त झाला, परंतु ऐरोली कोळीवाडा या संघानं मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला, पहिला विजय संपादित केला. दुसऱ्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय राकेश प्रतिष्ठान गोटिवली आणि श्रीकृष्ण दिवा. त्यानंतर आपण दुसऱ्या गटामधील पहिली मॅच पाहणार आहोत, जोईल 11 कोपरखिरणे आणि त्यांच्या विरोधात प्रियदर्शनी बेलापूर, त्याचबरोबर दिविशा 11 ऐरोली आणि AP बॉईज नेरूल अशी अंतिमची फ्रेश लढत आज आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या गटामधील अंतिमच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामधील लेखाजोखा जरूर आम्ही प्रेक्षकापर्यंत पोहोचवतोय. कालच्या दिवसामध्ये 8 संघ आपल्याला जरूर पाहायला मिळाले. सलगचे 3 मॅचेस जिंकत RV11 नेरूल या संघानं खरं तर फायनलमध्ये प्रवेश केलाय. सिद्धार्थ कडू या खेळाडूचा मात्र खेळ आणि त्याच्यावर पुन्हा एकदा आपण दृष्टिक्षेप टाकूया सोनू. बरोबर, कालच्या दिवसामध्ये सिद्धार्थ कडू यांना मात्र 2 मॅचेसमध्ये 2 मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी, फलंदाजी, त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचं फिल्डिंगचं स्टँडर्ड त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि तो कालच्या मॅचचा अधोरेखित खरं तर ठळक अक्षरात सांगता येईल असा मात्र खेळाडू ठरलाय तो RV11 नेरूल. या संघाच्या विजयाच्या वाटचालीमध्ये फायनलमध्ये प्रवेश केलाय त्या संघानं. त्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन ज्या खेळाडूचं राहिलंय तो RV11 नेरूल संघाचा सिद्धार्थ कडू, त्याच्या समवेत राहुल म्हात्रेचं आम्ही जरूर नाव घेऊ आणि टीमची खूप चांगली बांधणी त्यांनी केली होती. विश्वास म्हात्रेच्या खरं तर अनुपस्थितीमध्ये हा संघ काळ आपण पाहिला, तो संघ पोहोचलाय फायनलमध्ये. आज 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि विश्वास घरत, यस, विश्वास घरतची अनुपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली, परंतु आज 8च्या दिवसामध्ये 8 संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज कोणता संघ आपले परिश्रम, आपले कौशल्य आणि आपल्याकडे असलेली गुणवत्ता सादर करून फायनलमध्ये प्रवेश करेल. आपण पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि तत्पूर्वी जसं मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण या स्पर्धेचे खरं तर बक्षिसांचं स्वरूप कसं असणार आहे ते पुन्हा एकदा आपण पाहूया. स्पर्धेचं टायटल आपण पाहताय काँग्रेस रबर बॉल चषक 2022, राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. खरं तर अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेचं पहिलं टायटल कॅश प्राइज 30,000 रुपये आणि आकर्षक असं गोल्डन आणि सॅफ्रॉन कॉम्बिनेशन असलेली ट्रॉफी, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 15K 15,000 रुपये आणि गोल्डन आणि सॅफ्रॉन असं कॉम्बिनेशन असलेली चमचमती ट्रॉफी, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल परफॉर्मरसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ह्यांच्यासाठी आपल्याला आकर्षक चषकांची मांडणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅचसाठी आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देखील खरं तर जयरामजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र परेशजी म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक मॅचसाठी जरूर आपल्याला खरं तर एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. RSA गोठिवली पुरस्कृत. येस, द गेम इज ऑन. पहिला बॉलर गंगाधर इंगोले, पहिलाच बॉल. इथे मात्र चांगल्या टप्प्याची गोलंदाजी सुरुवात झाली आहे. खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळत असताना एक न बॅटचा कडा लागला होता आणि पेशन्स आणि आक्रमण हे दोघांचं कॉम्बिनेशन फ्युजन असलेला फलंदाज अर्थातच रिस्पेक्टेड निलेश पाटील, स्वतः स्पर्धेचे आयोजक, त्याचबरोबर एक उत्कृष्ट खेळाडू आणि खरं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये क्रिकेट या खेळाला चांगलं डेव्हलप करणारे व्यक्तिमत्व म्हणून निलेश पाटील यांचं विशेष नाव आपण जरूर घेत असतो. तोच फलंदाज पुन्हा एकदा आता स्ट्रायकर एंडवर आहे. समोर गोलंदाज आहे गंगा इंगोले. ओ गंगा समोर. इथे मात्र हा चांगल्या दर्जाचा बॉल, फ्लाइट लेग बायचा इशारा आलाय. पंचांचा एक धाव मिळेल जरूर. 2 धावसंख्येनं धावसंख्या पोहोचली ती 4 वर. षटक क्रमांक सुरू आहे पहिलं. अगदीच मी म्हणेन पहिल्याच बॉल पासनं जबरदस्त कंट्रोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती
गोलंदाज गंगाधर इंगोले यांची. सुपर बॉलिंग सुरुवात चांगली झाली आहे. ओ इथे चेंडू उडवलाय, संधी आहे, क्षेत्ररक्षक आहेत, कॉल केला आणि झेल इथं पकडलाय. बॅट्समन वुड बी आउट. गंगाधर इंगोले याला मिळतंय पहिलं यश आणि आपल्या नावाला साजेश असा खेळ मात्र तो साकारत असताना एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राज्यमंत्री ट्रॉफी बेलापूर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकाविणारा हा खेळाडू आज आपण पाहताय. खरं तर नवी मुंबईमध्येच नव्हे, मुंबईमध्ये नव्हे, अगदी महाराष्ट्रभर खरं तर खेळ करणारा हा खेळाडू आहे. पुणे येथे एसीआय क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आरसी डिजिटल या संघाच्या वतीनं खेळ करत असताना त्यानं मात्र याच टेनिस बॉलच्या सीझनमध्ये सायकल देखील पटकावली होती. तोच तो खेळाडू, नवी मुंबईचा एक परिपक्व, गुणवंत, प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत असा हा खेळाडू गोलंदाज गंगाधर इंगोले ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण दिवा या संघाचा स्ट्रायकिंग बॉलर. त्याच्या समोर आहे पुन्हा एकदा यंग टॅलेंटेड सुपर बॅटिंग. दॅट इज मॅग्निफिसेंट बॅटिंग स्ट्राईक ऑन ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ताकद मात्र जास्त आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. टायमिंगच्या जोरावर अगदी आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो विराट कोहलीच्या बॅटमधनं जेव्हा षटकार येतात त्याच्या बॅटमधनं प्रल्हाद सर आपण जास्त चौकार पाहत असतो विघ्नेश सर, परंतु जो षटकार येतो तो षटकार अट्रॅक्टिव्ह असतो. टायमिंगच्या जोरावर फ्लिक ऑफ द रिस्ट म्हणा, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 10. स्वराज मात्रे. ओ बॅटचा कडा लागलाय, फ्लाय स्लीप रिजन मध्ये चेंडू गेलाय. धाव मिळेल फक्त 1. या एका धावणे एकूण धावसंख्या पोहोचली 11 वर. जरूर जर प्रल्हाद सर आम्हाला वेळ मिळाला तर तुमच्याशी आम्ही जरूर चर्चा करू. नवी मुंबई परिक्षेत्रातील क्रिकेट या खेळामध्ये षटकार आल्यानंतर फलंदाजाने कोणत्या प्रकारे येणारे चेंडू फेस करायला हवेत हा असेल तुमच्यासाठी प्रश्न आणि तुमचं उत्तर आम्हाला हवंय. ओ इथे मात्र चेंडू हव्यामध्ये. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनामध्ये तयार आहे. तुमच्याशी आम्ही जरूर संवाद साधू. कॅमेरामॅनला आम्ही विनंती करू की कॅमेरा आमच्या पॅव्हलियन बॉक्सकडे डिव्हिएट करा आणि प्रल्हाद म्हात्रे सरांना आम्ही विनंती करू की प्रश्न होता षटकार मारल्यानंतर नेक्स्ट बॉल्स जर का तुमच्याकडे तुमच्या प्रतिस्पर्धी संघाच्या वतीनं त्यांचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजी फेकतोय तर तुमच्याकडे षटकार आल्यानंतर कोणत्या प्रकारे गोलंदाजी हाताळायला हवी. माझ्या मते एक यॉर्कर एक परफेक्ट डिलिव्हरी आहे याच्या षटकारानंतर बॅट्समनसाठी. जरूर चांगलं वक्तव्य आहे. पुन्हा एकदा अजून एक प्रश्न आहे की गोलंदाज यशस्वी ठरलाय, त्याच्या गोलंदाजी समोर बॅट्समननं नुकताच षटकार लगावलाय. धावसंख्या सरासरी जी हवी होती ती सरासरी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाजाने षटकार लगावल्यानंतर येणारे चेंडू जर का बेस्ट बॉलर समोर आहे तर येणारे चेंडू कशा पद्धतीने हाताळायला हवेत. जरूर ही चर्चा आम्ही इथून पुढे अशी सुरू ठेवू. आपण प्रल्हाद सर आकाश तारेकरला पाहिलंय, षटकार आल्यानंतर फक्त चेंडू ढकलून देणं, सिंगल डबल्सवर कॉन्सन्ट्रेट करणं आणि जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे चेंडू ढकलल्यानंतर तुम्हाला सहजरित्या 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करता येतं. तुमच्याकडे तुमची बॉडी लँग्वेज चांगली आहे, फिटनेस चांगला आहे आणि त्यानंतर अगदी सहजरित्या ऑनफिल्डवर तुम्ही 2 धावा अंकित करू शकता. आता चूक झाली ती माइंडसेटमध्ये, परंतु यश मिळालंय ते पुन्हा एकदा गोलंदाज गंगाधर इंगोलेला. आता पुन्हा एकदा संधी आहे आणि ती संधी पुन्हा एकदा उचलली आहे गंगाधर इंगोलेनं. दुसरा फलंदाज बाद झालाय रुणाल आणि रुणाल बाद झाल्यानंतर मात्र मॅच मध्ये शिरकाव करतोय तो अर्थातच श्रीकृष्ण दिवा हा संघ. आणि आता 2 फलंदाज बाद झाले असताना आपण पाहतोय मॅच मध्ये गुणलेखन
सोनू पाटीलकडे आहे आणि ते सांगतायत आम्हाला षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्याच बॉलवर गडी झालाय बाद 1 आणि 7 बॉलमध्ये एकूण धावसंख्या झाली आहे ती 11. जिंकण्यासाठी टार्गेट होतं 60 धावांचं. प्रति एका षटकामागे धावा होत्या 12. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10. अगदी 4 बॉलमध्येच 10 धावा आल्या होत्या. बरोबर सोनू? अंतिमचे 2 बॉलमध्ये धावा आली फक्त. एक चेंडू ढकलून दिला असता तरी देखील एका दुसरी धाव आली असती. मोहन राव गोलंदाजी मार्कवर, वन ऑफ द फायनेस्ट बॉलर. नवी मुंबई स्क्वॉड मधनं सर्वोत्कृष्ट 5 गोलंदाज जर का तुम्हाला काढायचे असतील तर हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून गोलंदाज प्रामुख्याने मोहन राव यांच्याकडे आपण पाहतोय. नुकतीच ओहो, इथे देखील पहा आपल्याकडे असलेला अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. ऑलवेज ऑलवेज ऑलवेज. आपण पाहतोय खरं तर किरण मेहर यांच्या संकल्पनेतून जी रँकिंग आपण काढली नवी मुंबई नगरसेवक ट्रॉफीच्या माध्यमातून आपण त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना खरं तर सन्मान केला. त्या सन्मानामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मान पटकाविणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो मोहन राव. 2021-22 सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रेझेंटेड बाय नगरसेवक ट्रॉफी बाय मिस्टर किरण मेहर अलॉंग विथ त्यांचे शिरवणे प्रतिष्ठानचे सर्व सहकारी. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. ओ इथे मात्र पहा फलंदाजांना कोणत्याही प्रकारचा स्कोप मिळत नाहीये. आता हेच चेंडू जर का स्वराज असताना तर त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळले असते. आता थोडंसं दडपण जाणवतंय. ते बॅट्समन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल तो आशू. एकूण धावसंख्या झाली आहे ती फक्त 13 आणि चेंडू शिल्लक असतील 1. 1 to go of the second O to spell. मिस्टर मोहन राव लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल पहा. ही आहे खरं तर मानसिकता, सायकोलॉजी. क्रिकेटमध्ये मोठा फटका तुम्हाला प्रत्येक बॉलवर येईल असं नाहीये. म्हणूनच प्रत्येक एका चेंडूला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हाताळता आला पाहिजेत. चांगला हाताळलाय. 2 षटकांचा खेळ झालाय संपन्न. आफ्टर 2 ओव्हर्स वी कॅन सी 15 ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तर त्याचबरोबर मंदारजी म्हात्रे आणि प्रीतम पाटील ऐरोली गावचे खरं तर या स्पर्धेचा चांगला आनंद त्या घेत आहेत आणि क्रीडांगणाबाहेर त्यांची उपस्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वतीनं काँग्रेस रबर बॉल चषक या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय. मॅचमध्ये पुन्हा एकदा आता जर का शिरकाव करायचा असेल तर यज्ञेशला आक्रमण करावं लागेल. ओ बॅटचा कडा. इथे मात्र बॅट्समन वुड बी आउट. चौथा फलंदाज बाद झालाय यज्ञेश. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली पूर्णपणे. काय चुकलं गोठिवली संघाचं जरूर यानंतर आपण चर्चा करू. जसं तिसरं षटक संपन्न होईल करून अजूनही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी येते गोठिवली संघाला. एखादा दुसरा मोठा फटका आणि प्रेशर रिलीज झाला ना की तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होत असतो. थोडंसं प्रेशर रिलीज करणारा फटका यायला हवा आणि तो फटका येईल का? मगाशी गोलंदाजी चांगली हाताळली रवी जाधवनं आणि त्याच्याकडे देखील कौशल्यता आहे, कुवत आहे, कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे. परंतु आता एकदा मोठा फटका यायला हवा. ओ संधीच नाहीये. जलद गतीनं चेंडू रिलीज केलाय. ज्या पद्धतीनं गंगाधर इंगोले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव आहे. रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये देखील तितकीच धार आपल्याला पाहायला मिळते. ओ इथे पहा पुन्हा एकदा रिस्ट्रिक्टेड झोन, संपूर्णपणे कंट्रोल बॉलिंग, सुपर बॉलिंग अनालिसिस आपण पुन्हा एकदा पाहूया. पहिला बॉल विकेट, दुसरा डॉट, तिसरा डॉट. गती कमी केली, पेस कमी केल्यानंतर धाव मात्र एक सहजरित्या अंकित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला आणि रवी जाधव आणि त्याच्या समवेत अशू याच्यामध्ये या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दुहेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आफ्टर लॉंग टाइम वी कॅन सी 2 धावांना एकूण धावसंख्या पोहोचतील त्या 18 वर 17 वर पोहोचली आहे. अजूनही
जवळजवळ 43 धावांची गरज आहे. ओ इथे चांगला फटका आहे, किती लांब गेलाय. चेंडूला इलेव्हेशन जास्त मिळालंय, डिस्टन्स मात्र कव्हर करता आलं नाहीये. शिवम पांडे आणि मोहन राव या दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये झाला थोडासा कन्व्हर्सेशन आणि शिवम पांडेने सांगितलं की आय विल टेक इट, दॅट्स इझी फॉर मी, अँड इट्स टेकन द बॅट्समन आउट. इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. मिस्टर रवी जाधव इज बॅक टू जग आउट. 5वा फलंदाज बाद झालाय आणि आता संघाच्या मात्र आशा अपेक्षा मिडल ऑर्डर मधनं थोडंसं मात्र जबाबदारीचं ओझं ते लोअर ऑर्डरकडे जात असताना आता चांगली फलंदाजी साकारावी लागेल. ती आशूला प्रयत्न तर करावाच लागेल. प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो. हा बॉल देखील डॉट. आता इक्वेशन काय आपण पाहूया. अंतिमचे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. कठीण आहे प्रल्हाद सर, परंतु कठीण या शब्दाचा अर्थ अशक्य असा होत नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला प्रयत्न सुद्धा कठीणच करावे लागतील, जिकरीचे प्रयत्न करावे लागतील. 10वी इयत्तेत असताना आम्हाला एक मराठीमध्ये एक चांगलं चॅप्टर होतं, पराक्रमाचा तमाशा दाखवा. आता दोन्ही फलंदाजांना आम्ही सांगू इच्छितो, तुमच्या पराक्रमाचा तमाशा दाखवण्याची वेळ आली आहे. ज्या धावा येतील त्या धावा शेवटच्या षटकामध्ये उरतील. आता पहा, शिवम पांडे आलाय. पहिलाच बॉल, सबमरीन डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा बॅट अँड पॅटच्या मधून चेंडू गेला यष्ट्या, मिस करून विकेट किपरच्या मगरमिटीमध्ये येईल पहिला बॉल. आउट स्विंगचा डॉट बॉल, बिंदी गेंद. शिवम पांडे प्रोफेशनल खेळाचा चांगला अनुभव, नवी मुंबई परिक्षेत्रामध्ये चांगला अनुभव, श्रीकृष्ण दिवा संघाच्या वतीनं चांगला खेळ आणि येतोय प्रेशर रिलीज करणारा षटकार. बॅट्समन इन ॲच नंबर 7 या क्रमांकावर आल्यानंतर नीरज याच्या बॅटमधनं आलाय. हा थोडासा आत्मविश्वास देणारा षटकार. निधास ट्रॉफी आपण पाहिली असेल, ज्या ट्रॉफीमध्ये शेवटच्या षटकामध्ये दिनेश कार्तिकने केलेली फलंदाजी, ती फलंदाजी तुम्हाला आठवावी लागेल. तशा प्रकारची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण, प्रति हल्ला करावा लागेल. तयार आहे बॅट्समन नीरज ऑन स्ट्राईक. नीरज इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करायला हवा होता, परंतु झालं टॅप. येतोय हा फक्त एका धावेचा फटका. एका धावेनं तितकासा प्रेशर जाणवणार नाहीये प्रतिस्पर्धी संघामध्ये. धावसंख्या होती 12 बॉल 43 असं समीकरण होतं. पहिला बॉल बघितलं तर डॉट आला, त्यानंतर धावा आल्या 6, त्यानंतर धाव आली 1. आता एकूण धावसंख्या अजूनही चेंडू शिल्लक असतील 9. ओ इथे देखील हा चांगल्या दर्जाचा क्वालिटी बॉल. चांगला बॉलर आहे, चांगली गोलंदाजी साकारतोय आणि इथे एक षटकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे असलेलं कौशल्य आणि पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक करून देते श्रीकृष्ण दिवा. आतापर्यंत श्रीकृष्ण दिवा या संघाचं थोडंसं मी म्हणेन पारडं जड झालंय. ओहो चांगला फटका. याच फटक्यासाठी सलामी दिली जाईल. अंतिमच्या क्षणापर्यंत झुंज देण्याची तुम्ही मात्र खऱ्या अर्थानं मानसिकता ठेवायला हवी आणि ती तयारी पुन्हा एकदा दाखवतोय. बाधा छोटा आहे, धावसंख्या 6 वाढली आहे, पोहोचली ती तब्बल 30 वर आणि अजूनही येणारे चेंडू असतील 7 आणि धावा असतील 30. सोनू पाटील यांना गुणलेखकाला आम्ही जरूर विनंती करू की या इनिंग मध्ये किती चेंडू डॉट गेलेत यांचं कॅल्क्युलेशन आमच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे आपल्याला समजेल कॅल्क्युलेशन आणि गेम कशामध्ये फसला. ओ हा बॉल सरळ सोडून दिलाय. पंच इशारा करतील की इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं संघाची एकूण धावसंख्येमध्ये होईल भर. एकूण धावसंख्या पोहोचेल ती 31 व 31 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली ती 31 आणि आता 7 बॉलमध्ये धावा काढायच्या आहेत ते 29. एक षटकार जो शेवटच्या बॉलमध्ये आला ना, तो आता या बॉलमध्ये यायला हवा. सरळ सोडून दिलाय. Does this bowler feeling the pressure of hit getting 6? मला असं वाटतंय की जो मागचा षटकार आलाय त्याचं प्रेशर गोलंदाजावर जाणवतंय. आता 7 बॉलमध्ये 28. आशू ऑन स्ट्राईक.
ओ इथे मात्र लेंथ बॉल होता, पिक करायला हवा होता. इट्स कम्प्लिटली मिस्ड. आणि बीट झालाय तो डिव्हिएशन, बीट झालाय टर्न, आणि बीट झालेल्या बॉलवर धाव मात्र मिळत नाहीये. अंतिमचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. धावसंख्या हवी आहे ती तब्बल 28. आता 24 बॉलचा खेळ झालाय संपन्न. 24 बॉल मध्ये प्रल्हाद सर डॉट बॉल आले ते 8. आता मला सांगा 40+ स्पर्धा कधी कधी संधी मिळते तेव्हा 40+ एक गुणलेखक त्याची वही घेऊन तिथे आपल्याला पाहायला मिळतो. तो सर्व कॅल्क्युलेट करत असतो, किती डॉट गेलेत, किती वाईट, पहिल्या बॉलनं किती धावा दिल्या, किती धावांच्या फरकानं सामना आपण गमावला, किती बॉल धरून सामना आपण विजय अंकित केलाय, कोणत्या खेळाडूनं कोणत्या प्रकारचा परफॉर्मन्स दिलाय, हे सर्व अनालिसिस 40+च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं जातं. जर का त्याच पद्धतीचं गुणलेखन इथे षटकार आलाय पहा. साधा सोपा बॉल होता, त्याला उडवलाय, येतोय हा पुन्हा एकदा राकेश प्रतिष्ठान गोठिवली या संघाच्या शेवटच्या आशा, शेवटच्या अपेक्षा आणि शेवटच्या इच्छा खरं तर या सामन्यामधील जिवंत ठेवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा आत्मविश्वास जरूर देईल नीरजला. आणि आता अजूनही 4 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. अशक्य नाहीये, प्रयत्न तर करावाच लागेल. फिंगर्स रोल केल्या, बॅटचा कडा लागलाय, फ्लाय स्लिप रिझन. प्रल्हाद सर नशीब एकदा रुसलं ना की ते किती रुसेल याचा नेम नाही. आता असंच आपण म्हणूया, हा देखील बॉल चांगला होता, कन्वर्ट करता आला असता, परंतु बॅटचा कडा लागला, त्यामुळेच अगदी डी झोन मध्ये गेलाय. 3 बॉलमध्ये अजूनही 21 ची गरज आहे. हा फ्लॅट फटका स्ट्रोक लगावला. नितीन आहेत तिकडे क्षेत्ररक्षक, जोपर्यंत चेंडूला उचलून फेकून देतील तोपर्यंत मात्र धाव मात्र मिळेल फक्त 1. आणि अंतिमचे काही 2 बॉल आणि धावसंख्या हवी आहे ती 20 ची गरज आहे. 2 चेंडूमध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. हा बॉल देखील बीट झालाय फ्लाईटनं. गोलंदाजांना चांगली कौशल्यता पुन्हा एकदा सादर केली आपल्याकडे असलेली. किशोर मडवी अंतिमचा बॉल, मॅच मात्र सेफ आपल्याला पाहायला मिळते आणि जवळ विजयावर शिक्कामोर्तब करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो श्रीकृष्ण दिवा हा संघ या स्पर्धेतील पहिला विजय संपादित करतोय. आणि व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक आपण असं म्हणूया. आणि पुढच्या स्पर्धांसाठी पुन्हा एकदा देऊया राकेश प्रतिष्ठान गोठिवली या संघाला शुभेच्छा. आणि गुणलेखक आम्हाला सांगतील की कोण आहे या स्पर्धेमधील, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, मॅचचा हिरो. येस, आणि उत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द मॅच ऑफ द प्रिव्हियस मॅच गोज टू मॅन